नमस्कार मित्रांनो, तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका असेल व अन्य कोणत्याही MPSC UPSC परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची प्रश्नमालिका चालू आहे। त्याच्यामध्ये आपण ज्या चालू घडामोडी आहेत 2025च्या त्याच्याबाबतची ही आपली लेक्चर सिरीज सुरू आहे। तर त्याच्यातील बघा सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे। तुम्ही काय करायचे, प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर मला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे। प्रश्न बघा काय आहे, आदिती चव्हाणने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे। ज्या आदिती चव्हाण आहेत त्यांनी कोणत्या खेळामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। आणि त्याचे ऑप्शन बघा काय आहेत, हॉकी, टेनिस, फुटबॉल आणि क्रिकेट। चला तुमचं जे ऑप्शन आहे, तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर कमेंटमध्ये अपेक्षित आहे। आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे, फुटबॉल या खेळातून आदिती चव्हाण यांनी काय केलेले आहे, निवृत्ती जाहीर केलेली आहे। मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, आदिती चव्हाण यांनी फुटबॉल खेळातून निवृत्ती घेतली आहे त्या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत, त्यांचं राज्य विचारलेलं आहे, त्या कोणत्या राज्यातून आहेत हे आपल्याला इथे विचारलेलं आहे। आणि याच्यामध्ये ऑप्शन बघा काय दिलेले आहेत, केरळ, तमिळनाडू, बिहार आणि झारखंड। तर आपल्याला आदिती चव्हाण या फुटबॉल खेळातून निवृत्ती घेतली असून त्या कोणत्या राज्यातून आहेत हे आपल्याला इथे विचारलेलं आहे। आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, तमिळनाडू या राज्यातून आहेत। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। FIDE बघा, FIDE वुमेन्स वर्ल्ड कप 2025 मध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे असा आता इथं आपल्याला विचारलेला आहे। FIDE वुमेन्स वर्ल्ड कप 2025 यामध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण। तर बघा ऑप्शन काय आहे, तानिया सचदेव, पद्मिनी राऊत, आदिती चव्हाण, चौथा ऑप्शन आहे कोनेरियम हम्पी। तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, कोनेरियम हम्पी या काय झालेल्या आहेत, FIDE वुमेन्स वर्ल्ड कप 2025 मध्ये सेमीफायनलला पोहोचलेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत। चला पुढचा प्रश्न बघा काय आहे, कोनेरियम हम्पी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत। आता त्यांचं राज्य आपल्याला इथं विचारलेलं आहे, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा। आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, आंध्र प्रदेश या राज्याशी त्या संबंधित आहे। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो तुमच्या समोर आहे, कोणती बँक नेट झिरो बँकिंग अलायन्स मधून बाहेर पडली आहे। बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बँकेशी संबंधित प्रश्न आहे की कोणती बँक नेट झिरो बँकिंग अलायन्स मधून बाहेर पडलेली आहे। तर त्याच्यामध्ये ऑप्शन बघा, सिटी ग्रुप, HSBC, PNB आणि बँक ऑफ अमेरिका। चला उत्तर तुमचं कमेंटमध्ये अपेक्षित आहे, उत्तर कमेंट करा। आणि याचं करेक्ट उत्तर आहे HSBC ही जी बँक आहे ती बँक काय झालेली आहे, नेट झिरो बँकिंग अलायन्स मधून बाहेर पडलेली आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, नेट झिरो बँकिंग अलायन्सची स्थापना कधी झाली। बघा नेट झिरो बँकिंग अलायन्स जे आहे त्याची आपल्याला स्थापना विचारलेली आहे 2021, 2025, 2023, 2022। तर चला करेक्ट आन्सर बघा याचं काय आहे, 2021 मध्ये काय झालेलं आहे, नेट झिरो बँकिंग अलायन्सची स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पहा काय आहे, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्या या ठिकाणी घेतले जातात, त्यासाठी आपला जो महत्त्वाचा 10 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे। आणि ही जी प्रश्नमालिका आहे ती प्रश्नमालिका शेवटपर्यंत पाहायची आहे। बघा शक्तिश्री कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे, शक्तिश्री कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे। आणि ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, बिहार, झारखंड, आसाम आणि ओडिशा। तर बघा चला करेक्ट आन्सर याचं काय आहे आणि आन्सर कमेंट करा मित्रांनो, आन्सर आहे ओडिशा। ओडिशा राज्याने काय केलेला आहे, शक्तिश्री कार्यक्रम जो आहे तो शक्तिश्री कार्यक्रम सुरू केलेला आहे। पुढचा प्रश्न, दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे। बघा दुधाचे उत्पादन जर वाढवायचे असेल तर त्याच्यासाठी सबसिडी योजना जाहीर केलेली आहे। आणि ती योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे आपल्याला विचारलेलं आहे, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम आणि ओडिशा।
याच्यामधील करेक्ट आन्सर बघा काय आहे, आसाम या राज्याने दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सबसिडी योजना जाहीर केलेली आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, भारताचे मिग 21 फायर जेट्स कधी निवृत्त होणार आहे? बघा अतिशय जबरदस्त असणारे भारताचे मिग 21 फायटर जेट विमान कधी निवृत्त होणार आहे आपल्याला विचारलेला आहे। तर ऑप्शन पहा काय आहे, सप्टेंबर 2025, ऑगस्ट 2025, ऑक्टोबर 2025 आणि नोव्हेंबर 2025। चला याचं करेक्ट आन्सर बघा, सप्टेंबर 2025 मध्ये भारताचे मिग 21 फायटर जेट्स विमान निवृत्त होणार आहे। आणि आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। या प्रश्नाचं उत्तर कमेंट करण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। आणि प्रश्न व्यवस्थित वाचा। प्रश्न काय आहे, रस्ते नेटवर्कमध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? बघा रस्ते वाहतुकीमध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे, म्हणजे रस्ते नेटवर्क जे आहे त्याच्या संदर्भातील हा प्रश्न आहे। आणि ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत 1, 3, 4, 2 आणि करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट केलेला असेल। करेक्ट आन्सर आहे 2 नंबरमध्ये काय आहे, रस्ते नेटवर्कमध्ये भारत आपला देश दुसऱ्या क्रमांकावरती आहे। कशामध्ये? रस्ते नेटवर्कमध्ये। मित्रांनो असेच नवनवीन प्रश्न आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये मिळणार आहेत, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।